गायवळांचे अनेक जणांबरोबर फोटो जे आहेत ते समोर यायला लागले. राम शिंदे असतील, त्याबरोबर रोहित पवार असतील. मी परवाच तुम्हाला सांगितलंय की कालच सांगितलं की अनेकांच्या बरोबर फोटो वेगवेगळे जण काढतात. ती व्यक्ती 2 नंबरची आहे का 1 नंबरची आहे का 3 नंबरची आहे का अंडरवर्ल्डची आहे, काही आपल्याला माहिती नसतं. तिथं रुलिंग पार्टीमध्ये असले तर पोलिसांनी लक्षात आणून दिलं पाहिजे की हे आमच्या जवळपास फिरकले नाही पाहिजे. आणि वेगवेगळ्या कार्यक्रमात अनेकांचे मी तुम्हाला सांगू का सगळे काचेच्या घरात राहतात. त्याच्यामध्ये अशा प्रकारचा आरोप करणाऱ्यांनी पण आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं की आपल्यातलं कुणी काही भाषण केलं आहे का, आपण कुणाचं कौतुक केलं आहे का, आपल्या घरातल्या महिलेनी केलं आहे का, आपल्या आईनी केलं आहे का, असं जरा माहिती घेऊन बोललं तर ते जास्त बरं होईल. काय होतं काही जण उत्साहाच्या भरामध्ये लगेच स्टेटमेंट करून मोकळे होतात आणि तो उत्साह कधी कधी अडचणीचा ठरतो. आई राजकारणात नाही असं म्हणाले मग ते. मी कुणाचं काही विचारलेलं मी जनरल बोललो. आज दादा म्हटले की सगळेच काचेच्या घरात राहतात आणि आपण तुमचा प्रश्न असा विचारला होता की रोहित दादांच्या आईचे म्हणजे तुमच्या वहिनीचे देखील काही फोटो त्या मतदारसंघातले व्हायरल होते. त्याच्यात दादांचं स्पष्ट उत्तर आलं की सगळेच काचेच्या घरात राहतात. एका वाक्यात ते निष्कर्ष होत होते. त्यांचं गोष्ट कुणाकडे होता म्हणणं काय होतं मला तरी नाही सांगता येणार, पण याच्यामध्ये काही ठराविक फोटो जर आपण बघितले आमच्याकडे आहेत, पण आज मी देणार नाही, ते उद्या दाखवतो तुम्हाला. विषय एवढाच आहे, हे बघा आमचं घर ईडीने बघितलंय, आमचं घर सीबीआयने बघितलेलं आहे, आमचं घर इन्कम टॅक्सने बघितलेलं आहे, आमचं घर CID महाराष्ट्र विभागाने तिथं बघितलेलं आहे. म्हणजे आता कुठलाच विभाग नाही राहिला की आमचं काचेचं, सोन्याचं, चांदीचं का विटेचं, सगळ्यांनी आमचं घरं बघून तिथं झालेली आहेत. त्यामुळे जे नेते आज आमच्यावर बोलत आहेत त्यांचं घर काचेचं नक्कीच आहे. अनेक पुरावे आमच्याकडे आहेत, ते पुरावे आज मात्र तिथं आम्ही देणार नाही. योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच ते पुरावे आम्ही सर्वजण देऊ. आणि मला शिरोळे भाऊंना सुद्धा सांगायचंय, कदाचित मी डायरेक्ट बोलणार नाही, तुम्ही सुद्धा काचेच्या घरात काही व्यक्तिगत कारणांमुळे राहता हे मला आम्हा सगळ्यांना तिथं माहिती आहे, पण त्या लेवलचं राजकारण हे आम्ही करणार नाही. तुम्ही मित्र आहात, तुमच्यात पोटेन्शियल आहे, नक्कीच तुम्ही चांगलं कार्य कराल. ज्या काही पर्सनल गोष्टी असतात, ज्या तुमच्या जवळच्या असतात, त्या व्यक्तिगत असतात, त्या खोलात आम्ही कधीही जात नाही, कारण आम्हाला त्या पद्धतीचं राजकारणच कळत नाही, तर आम्हाला करायचं नाही. नाही अजून नाहीये, उद्यापर्यंत मी दाखवतो. उत्साहाच्या भरामध्ये असं काही बोलून जातात आणि हे स्टेटमेंट अडचणीचं ठरतात असं कोणी भाषणं केली का किंवा काय भाषणं केली त्याचा विचार करायला पाहिजे असं दादा म्हटलं. ठीक आहे, मोठे नेते आहेत, कदाचित पुणे जिल्ह्यामध्ये ते पालकमंत्री असले तरी त्यांना महानगरपालिकेचा आयुक्त हा आज बसवता येत नाही. पुणे जिल्ह्याचे SP हे त्यांना बसवता येत नाहीत. पुणे शहराचे CP हे देवेंद्र फडणवीस साहेबच बसतात. त्यामुळे कदाचित ते थोडेसे नाराज असावे आणि त्यांचं सुद्धा मत असंच आहे की आज पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी ही वाढलेली आहे. दादा म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं की अजितदादांचं हे अधिकारी म्हणजे हे वरिष्ठ अधिकारी कोणी ऐकत नाही सध्या. तुम्हाला हेच सांगतोय, कलेक्टर हा अजितदादांच्या विचाराचा, अजितदादां जो सांगेल तो कलेक्टर तिथे येतो. जे CP आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेब जे सांगतात ते येतात, आणि जे आपले आयुक्त आहेत, जे आपले महानगरपालिकेचे, ते एकनाथ शिंदे साहेब सांगतात ते येतात. त्यामुळे तिघांमध्ये काही गोष्टी तिथं वाटलेल्या आहेत. पालकमंत्री जेव्हा असतो तो पुऱ्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतो. बाकी ठिकाणी पालकमंत्र्यांना सर्व अधिकार असतात, पण पुणे जिल्ह्यांमध्ये ते अधिकार कदाचित नाही आहेत असं कुठेतरी जाणवतं.